सह्याद्री ग्रामीण क्रिकेट लीगचे सल्लागार, आमच्या कामते विभागातील एक उगवतं नेतृत्व, तरुण तडफदार कार्यकर्ते सन्माननीय प्रमोदजी उतेकर साहेब यांना मी विनंती करतो की आपण विशेष 2 शब्द बोलावे. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. पोलादपूर तालुक्याची भूमी म्हटलं की नरवीरांची भूमी, नरवीर तानाजी मालुसरे यांना देखील मानाचा मुजरा. कांगोरीगड क्रिकेट क्लब कामथे विभाग अंतर्गत जय भवानी सेवा मंडळ रजिस्टर पांगलवाडी आणि ग्रामस्थ मंडळ वडगर यांच्या माध्यमातून भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन या ठिकाणी संपन्न होत असताना जय भवानी चषक 2026 अतिशय सुंदर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे आयोजन करण्यात आलं आणि आमचे रवींद्र कोंडालकर यांनी अतिशय खूप मेहनत घेतली ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न करण्यासाठी. स्पर्धा अनेक होतात परंतु अतिशय सुंदर असं नियोजन आणि हा कामते विभागाच्या माध्यमातून 16 संघांनी या ठिकाणी सहभाग घेतला होता. या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय सुंदर असा आमच्या मुरसेडचा गणेश उतेकर यांनी देखील चांगली सुंदर अशी बॅटिंग केली. त्यानंतर नावाळ्या संघाचा या ठिकाणी लवी भिलारे यांनी देखील अतिशय सुंदर अशा पद्धतीने गोलंदाजी केली. असे असंख्य खेळाडू आहेत की ते विभागामध्ये आहेत आणि प्रत्येक गावामध्ये एक हिरा आहे आणि ते घासण्याचं काम या ठिकाणी या कांगोरीगड क्रिकेट क्लबच्या माध्यमातून होतं आणि म्हणून भविष्य काळामध्ये चांगल्या पद्धतीचं खेळ आपल्याला या विभागाच्या माध्यमातून करायचं आहे आणि त्यात पुढे देखील जाऊन तालुका स्तर असेल, जिल्हा स्तर असेल, तिथे देखील आपला खेळाडू हा कामते विभागातला चमकला पाहिजे. या दृष्टिकोनातून ही कांगोरीगड क्रिकेट क्लब या ठिकाणी आपण स्थापन केलेली आहे आणि आज वडगर गावाच्या माध्यमातून सुंदर असं नियोजन हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. प्रथम क्रमांक काल भैरवनाथ युवा मंच मोरसेड आडाचकोण संघांनी या ठिकाणी संपादित केला. आमचा वैभव उतेकर असेल, ओमकार असेल आणि नवीन खेळाडू संस्कार यांनी अतिशय सुंदर अशी बॉलिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं द्वितीय क्रमांक शिवशंभो संघाचा या ठिकाणी संपादित झाला. उपविजेता या ठिकाणी शिवशंभो संघ आहे. तेजस करंजे सारखा अतिशय सुंदर पोलादपूर तालुक्यामध्ये सुंदर असा बॅट्समन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आमचं कल्पेश करंजे असेल यांनी देखील अतिशय सुंदर असा विकास उतेकर असेल शिवशंभो संघाचा सुंदर अशी खेळी त्यांच्याकडून पाहायला मिळाली. तसे तृतीय क्रमांक आमच्या आदर्श 11 कामते संघाचा या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला. संकेत सारखा बॅट्समननी खऱ्या अर्थानं 4 बॉल 4 षटकां मारून स्वतःचं कर्तृत्व या ठिकाणी या मैदानावर त्यांनी सिद्ध केलं. त्याबद्दल मी संकेतचा देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यानंतर बोरगर संघाकडून या ठिकाणी तेजस असेल, धीरज असेल, अमोल असेल, रोशन असेल सुंदर अशी बॅटिंग आणि फिल्डिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. मी सर्व संघांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. जय भवानी चषक अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये या ठिकाणी या भांडुप नगरीमध्ये संपन्न झाला. या क्रिकेट स्पर्धा संपन्न होण्यासाठी असंख्य लोकांनी या ठिकाणी सहकार्य केलं. मी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं देखील सर्व देणगीदारांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच क्रिकेट म्हटलं का अनेक या ठिकाणी स्पर्धा वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात परंतु आमच्या रवींद्र भाऊ कोंडालकर अनेक ठिकाणी या ठिकाणी मैदान शोधत होते. तारीख चेंज झाल्या परंतु कुठेही मैदान भेटलं नाही परंतु भांडीप नगरीमध्ये त्यांना या ठिकाणी मैदान मिळवण्याचं काम कामते वडगर ग्रामस्थांच्या माध्यमातून त्या खेळाडूंच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी करून दाखवलं. तसेच या ठिकाणी हरेश कदम असतील, प्रवीण कदम असतील, संदेश कदम असतील, किरण कदम असतील, रुपेश कदम असतील, दीपेश कदम, कल्पेश कदम आणि पूर्ण सर्व टीम यांनी अतिशय 1-2 वाजेपर्यंत या ठिकाणी या ग्राउंडवर येऊन बॅनर लावणे पासून स्पर्धा करायची झाली का छोटा विषय नसतो. स्पर्धा ही जवळजवळ 1-2 महिने अगोदर नियोजन करावं लागतं तेव्हा ती 1 दिवसाची स्पर्धा या ठिकाणी संपादित होत असते आणि म्हणून या कामते विभागाच्या पूर्ण 16 संघ या ठिकाणी खेळत असताना अतिशय सुंदर अशी स्पर्धा खेलीमेलीच्या वातावरणामध्ये कुठल्याही पद्धतीचा वाद या ठिकाणी झालेला नाही आणि सुंदर असं नियोजन या ठिकाणी भाऊ कोंडालकर आणि जय भवानी सेवा मंडळ पांगलवाडीच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालं आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ असतील सर्वांचीच नावं मला माहिती नाहीत. कदम साहेब आहेत आणि सर्वच यांनी अतिशय सहकार्य करत कुठली या ठिकाणी कमतरता भासली नाही अशा पद्धतीचं सुंदर असं नियोजन त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं. मी कामते विभाग क्रिकेट क्लबच्या वतीनं आपणा सर्वांचा आयोजकांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.